महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना नवरचना विद्यालय स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश युनिट 5 A lovely bird in the garden guided by Mrs. Maya Acharya, created by Swati Edke. Hello students, we have studied the words on, under, in front, behind, near, in the previous lesson. Today's lesson is based on the same words. The same words are used in the conversation in this lesson. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या पाठामध्ये म्हणजेच माय मोबाईल इज रिंगिंग या पाठामध्ये तुम्ही ऑन म्हणजे च्यावर, अंडर च्या खाली, इन फ्रंट च्या समोर, बिहाइंड च्या मागे, नियर जवळ आणि इन म्हणजे खाली या सर्व शब्दांचा अभ्यास केलेला आहे. याच शब्दांवर आधारित आज आपण पुढचा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठामधील संवादामध्ये सुद्धा या शब्दांचा वापर केलेला आहे बरं का. ओपन युअर बुक पेज नंबर 71. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 71 उघडा बरं. The lesson name is A lovely bird in the garden. एक बागेतील सुंदर पक्षी यावर आधारित संवाद अभ्यासणार आहोत. Look at the pictures, read aloud and present the conversation. चित्रे पहा, संवाद मोठ्याने वाचा आणि सादर करा. चला तर आपण प्रत्यक्ष पाठ अभ्यासूयात. There is a woman and a man in this picture. या चित्रामध्ये एक स्त्री व पुरुष दिसत आहे. त्यांच्यामधील हा संवाद आहे. मीना काकी said, There is a lovely bird in the garden. Can you see it? Madhu Kaka said, No. Where is it? There, under the mango tree. याचा अर्थ असा होतो, मीना काकी म्हणते, त्या तिथे तुम्ही एक सुंदर पक्षी पाहिलात का बागेत? त्यावर मधु काका म्हणतात, नाही, कुठे आहे तो? मीना काकी म्हणते, तेथे झाडाच्या खाली. अंडर, अंडर म्हणजे च्या खाली. याच पद्धतीने आपण इतर शब्दांचाही सराव करूया. नेक्स्ट, मीना काकी said, There is a lovely bird in the garden. Can you see it? Madhu Kaka said, No. Where is it? There, on the branch. या संवादाचा अर्थ असा होतो, मीना काकी म्हणते, तेथे एक सुंदर पक्षी बागेत पाहिलात का? त्यावर मधु काका म्हणतात, नाही, कुठे आहे तो? तेथे झाडाच्या वर. ऑन, ऑन म्हणजे च्या वर. नेक्स्ट, मीना काकी said, There is a lovely bird in the garden. Can you see it?
Madhu Kaka said, No. Where is it? Meena Kaki said, there, behind that bush. या संवादामध्ये मीना काकी म्हणते, तेथे बागेमध्ये एक पक्षी आहे. तुम्ही तो पाहू शकता का? त्यावर मधु काका म्हणतात, नाही. कुठे आहे तो? तेथे झुडपाच्या मागे. बिहाइंड म्हणजे च्या मागे. नेक्स्ट, मीना काकी said, there is a lovely bird in the garden. Can you see it? Madhu Kaka said, No. Where is it? there in the coconut tree. या संवादामध्ये पुन्हा मीना काकी म्हणते, त्या बागेमध्ये तेथे एक सुंदर पक्षी आहे. तुम्ही पाहिलात का? मधु काका म्हणतात, नाही. कुठे आहे तो? तेथे त्या नारळाच्या झाडाच्या मध्ये. इन म्हणजे मध्ये. तुम्हाला बघा बरं चित्रामध्ये दिसतं ना की तो पक्षी त्या नारळाच्या ज्या सुंदर असे पानं आहेत त्यामध्ये तो पक्षी बसलेला आहे. नेक्स्ट कन्व्हर्सेशन. मीना काकी said, there is a lovely bird in the garden. Can you see it? Madhu Kaka said, No. Where is it? there, near the stones. या संवादामध्ये मीना काकी पुन्हा म्हणते, तेथे बागेमध्ये एक सुंदर पक्षी आहे. तुम्ही पाहू शकता का? किंवा तुम्ही पाहिलात का? त्यावर मधु काका म्हणतात, नाही बुवा. कुठे आहे तो? तेथे दगडांच्या जवळ. चित्रामध्ये पहा बरं, तुम्हाला दगडांच्या जवळ बसलेला पक्षी दिसत आहे ना? नियर म्हणजे जवळ. मीना काकी said, there is a lovely bird in the garden. Can you see it? Madhu Kaka said, No. Where is it? there, in front of that plant. या संवादात मीना काकी म्हणते, बागेमध्ये एक सुंदर पक्षी आहे तेथे. तुम्ही पाहू शकता का? पाहिलात का? मधु काका म्हणतात, नाही. कुठे आहे तो? मीना काकी म्हणते, तेथे त्या रोपट्याच्या समोर बसला आहे तो. असं मीना काकीला म्हणायचं आहे. इन फ्रंट म्हणजे च्या समोर. तुम्हाला हा संवाद समजला तर? चला तर मग या संवादातील आपण काही शब्दार्थ पाहूयात. शब्दार्थ. अंडर च्या खाली. ऑन च्या वर. बिहाइंड च्या मागे. इन खाली. नियर जवळ. इन फ्रंट च्या समोर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढा व पाठांतर करा. होमवर्क. फर्स्ट, प्रॅक्टिस द अबाव कॉन्व्हर्सेशन. वरील संवादाचा सराव करा. सेकंड, यूज द वर्ड्स अबाव with the help of different imaginary situations. वेगवेगळ्या काल्पनिक प्रसंगाच्या मदतीने वरील शब्दांचा वापर करा. थँक यू.